नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपला नेहमीचा एक वेगळा प्रश्न घेऊन आपण परत पाहत आहोत. एक दिवस एक माऊली माझ्याकडे आली आणि अतिशय चिंताग्रस्त आहे. का चिंताग्रस्त आहे तर तिचा जो मुलगा आहे त्या मुलाचा काहीतरी अंदाज लागला आणि अंदाज लागल्यावर कोणीतरी सांगितलं की ताई, तुमचा मुलगा एका मुलीच्या प्रेमात अडकला आहे. हा कामाला जातो म्हणून जातो आणि तिला घेऊन फिरतो. शिक्षण झालंय पण नोकरीच्या ठिकाणी जर बघितलं तर ह्याचे 8-8, 10-10 खाडे आहेत. त्यामुळं पगार कमी येतोय आणि हे जर असंच राहिलं तर उद्या कामावरनं काढून पण टाकतील त्याला. मग आईने विचारल्यावर तो काय उत्तर द्यायला तयार नाही. मग आईने एकदा धाडसाने विचारलं, बाळ, तू कुठल्या मुलीत अडकलायस असं मला कळलं, खरं का खोटं? तो म्हणाला, होय. मग आता मला एक सांग, तुझा जन्म 1999चा, आत्ता तुझं वय 27. तुझ्या लग्नाबद्दल आम्ही विचार करत आहोत. तुझे वडील असं म्हणतात की आपण एक लग्न करून देऊ म्हणजे तो ह्या सगळ्या भानगडीतून बाहेर पडेल. काय तुझं मत काय, सांग मला. ती लग्न करणार आहे तुझ्याशी का नाही? जर ती करणार असेल तर आम्ही तुझी पत्रिका घेऊन मुलीचा शोध करणार नाहीत. जर नसेल तर तू ते सोडून दे, आम्ही मुलीचा शोध करतो. मला एक उत्तर सांग, विनाकारण आम्हाला धावपळ करायला लावायची नाही. मग असं विचारल्यावर त्यानं सांगितलं, मला तिचा काय अंदाज नाही. मी तिच्या प्रेमात आहे हे खरं आहे, तीही माझ्या प्रेमात आहे हे खरं आहे. पण तिला मी लग्नाचा विषय काढल्यावर ती म्हणते, हे मी सांगू शकत नाही. म्हणजे लग्न करील तसं काही नाही, कारण घरचे माझे काय ठरवतील त्याप्रमाणे मी पुढे जाणार आहे. आता तिच्यात हे धाडस नाही की आपण लग्न करू असं म्हणण्याचं. त्यामुळं ती पूर्ण डिपेंड अपॉन फादर, आई वडील, घरच्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांनी ठरवलं तर. मग हा म्हणला, त्यांना भेटू का? बघ, मला माहीत नाही, कारण तुझी माझी जात वेगळी, तुझ्या माझ्यामध्ये किती 10 वर्षाचं अंतर आहे. मग मला सांग, साधारणपणे तिला विचारलं तर ती म्हणते तिचा विचार जो आहे तो अजून शिक्षण चालू आहे. मग तिचं लग्न करतील काय? एक हा जातीत ह्या दोघांचा फरक आहे. दुसरं असं की हा एका दुकानामध्ये साधारणपणे काउंटरवर काम करतो, म्हणजे ह्याला 8-9 हजार रुपये पगार आहे. सेल्समन म्हणून काम करतो. त्या घरच्यांना परवडेल काय? घरचे तयार होतील काय? हा प्रश्न आहे. त्यामुळे ह्याचंही विचारायचं धाडस नाही. त्यामुळे त्या आईच्या पुढं प्रश्न पडला की आता करू काय? मग ती पत्रिका घेऊन आली आणि मला म्हणली, जर अभ्यास करा आणि सांगा. तिचा प्रश्न असा होता, मुलगा कुठल्या तर मुलीच्या प्रेमात अडकला आहे, लग्न होईल का त्याला ती खेळवत आहे? आता हे प्रश्न अवघड आहे. आपल्याला ह्यातलं काहीही माहीत नाही. मुलगा माहीत नाही, मुलगी माहीत नाही, शिक्षण माहीत नाही, तिची तर पत्रिकाच नाही आहे. पण हिला तर आपण उत्तर दिलं पाहिजे. मग ह्या पत्रिकेचा आपण अभ्यास करूया. आणि म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट आहे बघा ही. परंतु आपल्याला ह्याचा अभ्यास करून काहीतरी उत्तर देता येणे शक्य आहे. त्यामुळे आपण ह्याचा अभ्यास करू, विचार करायचा की पत्रिका कशी आहे. बघा, 15/6/1999चा जन्म आहे मुलाचा. म्हणजे साधारणपणे आत्ता जर बघितलं तर मुलाचं वय 27 चालू आहे. सकाळी 11:20चा जन्म आहे. साधारणपणे हा कोल्हापूरचा जन्म आहे त्याचा. त्याप्रमाणे जर आपण पत्रिका काढली तर पत्रिका असं सांगते, मिथुन रास, पुनर्वसू नक्षत्र, पहिला चरण, आणि ही सिंह लग्नाची पत्रिका आहे. मघा नक्षत्र येतं, चौथा चरण. म्हणजे जर आपण ह्यांचा योनींचा अभ्यास केला तर डोक्यामध्ये मांजराचे विचार आणि शरीरामध्ये उंदराचे विचार. ज्या 2 मांजर उंदीर या संकल्पनांना ज्योतिषशास्त्रामध्ये षडाष्टक असं म्हटलं जातं. म्हणजे मन एक सांगत असतं आणि शरीर ते ऐकत नसतं, किंवा शरीर सांगत असतं, मन ऐकत नसतं. तहान लागली आहे पण हा म्हणतो मी पाणी पिणार नाही, मला कोल्ड्रिंकच पाहिजे. शरीर म्हणते, अरे मला पाण्याची गरज आहे, नाही, मला मिळाल्याशिवाय मी माझाच पिणार, दुसरं पिणार, थम्सअपच पिणार, पाणी पिणार नाही.
म्हणजे दोघांच्यामध्ये इथे षडाष्टक आहे. दोघांच्यामध्ये षडा. मन एखादी गोष्ट करायची म्हणतं, शरीर तयार नाही आहे, शरीर तयार नाही. मग अशा वेळी तुमची एवढी जुगलबंदी होते, मन आणि शरीर यांच्यामध्ये भांडणं होतात आणि एक प्रचंड मोठं महाभारत आपल्याकडं तयार होतं. आणि हा सगळा प्रकार जर बघितला तर मनाचे खेळ तयार होतात. म्हणून आपण ह्या पत्रिकांचा अभ्यास करून ह्या गोष्टींचा विचार शोधू शकतो. आता पत्रिका कशी आहे बघा, ही सिंह लग्नाची पत्रिका आहे. सिंह लग्नामध्ये ह्या पराक्रम स्थानामध्ये शनी स्थूल राशीमध्ये मंगळ आहे, तो शत्रू घरात आहे. त्यानंतर त्या पत्रिकेमध्ये हे जे षष्टम स्थान आहे ह्याच्यामध्ये हर्षल आणि केतू असे दोन घटक आहेत. हे जर स्थान बघितलं तर हे मानसिक विकृती या स्वरूपानं मिळतं. जेव्हा इथं हर्षल येतो तेव्हा माणूस काहीही करतो उठून केव्हाही, आणि मग त्याच्या अंदाजच येत नाही आपल्याला. कधी तो उठतो आणि काहीतरी करतो, अरे झोपला होता चांगला, आता कुठं जायचं म्हणला, नाही उठला, कपडे घातले, मी सिनेमाला चाललो. ह्याला काय अर्थच नाही आहे. म्हणजे ह्याचं जे वागणं आहे का नाही, ह्याचा एका मिनिटामध्ये मूड बदलतो, तिसरीकडेच वळणारा प्रकार जर बघितला तर ह्या हर्षलमुळं ह्या लोकांचं असं विचित्र वागणं होतं. मग घरचेही कंटाळतात, ती बायको उद्या कंटाळली तर आपण काय म्हणणार आहे लोकांना, ह्यांचा अंदाज येत नाही. हा जर प्रकार बघितला तर आपल्या लक्षात येईल की ह्या हर्षलमुळे व्यक्तीच्या स्वभावामध्ये फार मोठे बदल होतात. इथं बघितलं तर ह्या भाग्यस्थानामध्ये आपल्याला लक्षात येईल की शनी नीचेच आहे मेष राशीत, आणि गुरु असे दोन्ही प्रकार इथं दिसतात आपल्याला. या कर्मस्थानामध्ये आहे रवी, आणि या लाभस्थानामध्ये आहे बुध आणि चंद्र, आणि व्ययस्थानामध्ये राहू आणि शुक्र अशा दोन गोष्टी येतात. आता आपण जर विचार केला यांचा तर साधारण ही पत्रिका विषोत्तरी महादशा काय सांगते ही जी, ह्यांना जन्मताच गुरुची महादशा होती 16 वर्ष, परंतु ती 16 नाही वापरली गेली, 99 म्हणजे 1, आणि हे 2015 म्हणजे ही पूर्ण 16 वर्षाची वापर झालेला आहे. म्हणजे नुकताच पुनर्वसू नक्षत्राचा पहिला चरण लागलेला आहे बघा, म्हणजे पूर्ण नक्षत्र वापरलं गेलं, त्यामुळे ही 15 वर्षे वापरली गेलेली असली पाहिजे. 16 वर्षे म्हणले 16 वर्षाच्या आसपास 1-2 महिने कमी. त्यानंतरची महादशा शनीची ती 19 वर्ष, ती आहे 2015 पासून 2034 पर्यंत. आपण आत्ता बघत आहोत तेव्हा पत्रिका आपल्याला मे 2026ची बघतो आहोत आपण, म्हणजे अजून 2034 याला 8 वर्षाचा कालावधी आहे. परंतु ह्या शनीच्या महादशामध्ये आता उपमहादशा कुठली चालू आहे, चंद्राची 2-2026 ते 9-2027 पर्यंत चालू आहे, आणि त्यानंतर सुरू होणारी आहे मंगळाची महादशा 9-27 ते 10-2028 पर्यंत होणार आहे. आता ह्या दोन पत्रिकांचा आपण अभ्यास का करायचा आत्ताच, तर ह्या महादशेत आपल्याला काय घडणार आहे ह्या गोष्टी लक्षात येतात. मग आता मी विचार करणार की ह्याचं नक्षत्र कुठलं आहे, पुनर्वसू, मार्गशीर्षचं नक्षत्र आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आणि सिंह राशीचा स्वामी रवी, लक्षात घ्या हे दोघे एकमेकाच्या विरोधात आहेत. मग शरीर आणि बॉडी एकमेकाच्या विरोधात का म्हणलं मी तुम्हाला, मांजर आणि उंदीर या स्वरूपाचा प्रकार आहे. मग आता हे मिथुन रास जे आहे त्यात पुनर्वसू नक्षत्र कसं आहे, पुनर्वसू नक्षत्राचे मिथुन राशीतील पहिला आणि दुसरा आणि तिसरा चरण हा एकत्र आहे, आणि पुनर्वसू नक्षत्राचा चौथा चरण आहे तो कर्क राशीमध्ये गेला आहे. म्हणजे हे तिन्ही चरण एकत्र बघितले आपण तर त्यांची नाडी आहे आद्य, म्हणजे ही कप प्रकृतीची लोक आहेत. परंतु ही शूद्र वर्णाची आहे रास, नक्षत्र शूद्र वर्णाचं. शूद्र वर्णाचं म्हणजे काय, तर विचार करताना चुकीचा पहिल्यांदा करायचा आणि शेवटी चांगला विचार करायचा. म्हणजे कोणत्याही गोष्टीत पहिल्यांदा शंका घेतली जाते, चुकीची घेतली जाते. त्यामुळं इतरांसाठी छोटी मोठी कामं करणारा हा शूद्र वर्ग, ज्याला सर्व्हिस सेंटर म्हणतात, या व्यक्ती विचार करताना नेहमी वाईट विचार अगोदर डोक्यात घेतात. त्यामुळं ह्यांच्याबद्दल आपल्याला सुद्धा शंका येते, असं का वागता हे, तर पहिल्यांदा वाईट विचार डोक्यात येतात, म्हणून त्याला शूद्र वर्ण म्हटलेलं आहे. आपण हे बदलू शकत नाही. आता तसंच बघितलं ह्यांचं तत्व वायू तत्वाचं आहे, म्हणजे ते एखादी गोष्ट जी आहे त्यापेक्षा मोठी फुगून किंवा त्याला भेसूर करून सांगण्याची त्यांची प्रवृत्ती असते. मग ह्यांचं मुख जे आहे ते तिर्यंकमुखी आहे. म्हणजे काय, तर समोर बघून झापडमधून चालल्यासारखं जगणारी. म्हणजेच काय, तर वर्तमान काळात फक्त जगायचं, उद्याचा किंवा परवा दिवशीचा किंवा भूतकाळातला कसलाही विचार यांच्याकडून आज चालतंय ना, उद्याचं काय व्हायचं ते बघू, याप्रमाणे आहे. मग आपण जर बघितलं तर साधारणपणे ह्या प्रकारची प्रवृत्ती म्हणजे काय, तर ह्यांना जवळचं काही दिसत नाही, लांबचं मात्र सगळं बघत राहतील.
म्हणजेच लांबचं बघायला दिसत नाही तर जवळचं पण दिसत नाही ना, या स्थितीनं जगतात. पण यांची दृष्टी मात्र सुलोचनी आहे. म्हणजे ही मंडळी जेवढं चांगलं विचारात घेतात चांगलं, तेवढ्याच वाईट गोष्टीसुद्धा टाळण्याची यांची प्रवृत्ती असते. मग हा जर प्रकार बघितला तर एखादी गोष्ट डोक्यात घेतली की ती उगाळतच बसायची, ही प्रवृत्ती सुलोचन दृष्टीमध्ये येते. त्यामुळे हे नक्षत्र चांगलं आहे, पण हे त्रिपाद आहे. त्रिपाद याचा अर्थ असा की ह्याचे 3 पाय एका बाजूला आणि 1 पाय एका बाजूला. त्यामुळे ह्या नक्षत्रावरचे जे अंदाज आहेत ते 25% खरे येतात, 75% खरे येतात, 25% साप कोसळतात. त्यामुळं मग आता हे दुसरं नक्षत्र आहे, म्हणजे सिंह राशीमधलं लग्न कुंडलीचं ते मघा नक्षत्र आहे. हे मात्र नक्षत्र अग्नितत्वाचं आहे. ह्या नक्षत्राची नाडी अंत्य आहे, म्हणजे ही पित्त प्रकृती आहे. हे शरीराशी संबंधित आहे बरं का नक्षत्र, पण क्षत्रिय वर्णाचं आहे. म्हणजे काय तर क्षत्रिय वर्णामध्ये अग्नी जास्त आहे, कोपिष्ट अग्नी आहे हा. पण तो चांगल्या गोष्टीसाठी वापरला तर उत्तम आहे. चांगल्या गोष्टीसाठी वापरला तर तो उत्तम असला असतो. त्याला सुद्धा बॅलन्सिंग पाहिजे. दूध तापवायला गॅसची गरज आहे, पण फुल ठेवला तर होतो जाईल. तशी अवस्था आहे या लोकांची. खूप प्रेम कराल तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये मारतील, काय एवढं केलं म्हणून. हा पण प्रकार त्याच्यामध्ये जास्त येतो. त्यामुळे ही शिस्तीत वागणारी पण यांची आता राग जास्त आहे. मग हे लोक तोंडाने जास्त बोलत नाहीत, हाताने जास्त बोलतात. त्यामुळे ह्या लोकांचा कल हाणामारीकडे, काठी आणि साधारणपणे समोरच्या माणसाला कसा चोपून काढू, हाणामारी, धमकी, अशा स्वरूपामध्ये ह्या लोकांना आनंद वाटणारा प्रकार आहे. मग ह्यांचे तत्त्व आहे ते अग्नितत्वाचे आहेत हे लोक. म्हणजे काय, अग्नितत्वामध्ये हाणामारीची खुमखुमी खूप असते आणि परत ती सांगण्याची. 2 टोले मारतील, खरं 22 मारले म्हणून सांगतील. कसं मारलं, त्याला कुठं लागलं, तो कसा इवळला, त्याला कसा पाडला, मी कशी तयारी केली, हे सगळं तिखट मीठ लावून ह्या लोकांना सांगता येतं आणि मग त्यातही त्यांना आनंद मिळतो. पण ही अधोमुखी आहेत. अधोमुखी म्हणजे काय तर भूतकाळाशी निगडीत. मग मी जसं केलं तसं यापूर्वी कुणी केलं होतं त्या पण गोष्टी तुम्हाला सांगते. म्हणजे शक्यतो खाली पाहून चालणारी, म्हणजे मागच्या गोष्टी उघडत बसणारी ही मंडळी आपलं काम मात्र मान खाली घालून करतील, परंतु आपल्या कामामध्ये रस होतील. पण तेवढंच काम करणार, बाकीचं काम करणार नाही. पण यांची दृष्टी जर बघितली तर चिबीट स्वरूपाची आहे. म्हणजे हे लोक धूर्त आहेत, खोबरं तिकडं चांग भलं अशी यांची प्रवृत्ती आहे. त्यामुळं काय तर यांचा एक विचार असा असत नाही कधी निश्चित. त्यामुळे लोक समोरचे ह्यांना टॅकल करतात. कुठं चालला आहे, काय नाही, निवांत आहे, बरं चल गाडीवर, आमचं जरा पोतं धरून आणायचं आहे, मागे गाडीवर बस, येतो की. म्हणजे तुला स्वतःला काही काम नाही आहे, स्वतःचा काही विचार नाही आहे, का आणायचं आहे, कशाचं काय भरून आणायचं आहे, कुठनं जायचं आहे, चल म्हणलं की चाललो तिकडं. या स्वरूपामध्ये चिबीट स्वरूपाचे लोक आपल्याला दिसतात. ह्या नक्षत्राची मघा नक्षत्र देवता पितर आहे. त्यामुळं साधारणपणे अमावस्या पौर्णिमेला ह्या लोकांच्याबद्दल आपण विचार केला तर आपल्याला काहीतरी चुकीचं झालेलं दिसतं. मग आता हे चुकीचं जर होत असेल तर आता हा नक्षत्रांचा विचार आपण करतो. 2 नक्षत्र एकत्र आली आहेत तर त्याच्यावरून याचा स्वभाव ठरणार. आता याच्या स्वभावामध्ये ती मुलगी ह्याचा काय फायदा घेणार आहे काय, हा प्रश्न आता मूळ मुद्द्यापाशी येतो बघा. त्यामुळं आपण अगोदर अभ्यास करायचा. प्रश्न आहे, मुलगा कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात अडकला आहे, म्हणजे आईला हे पूर्णपणे माहिती आहे, पण आई काहीही करू शकत नाही. धड त्या मुलीला जाऊन भेटू शकत नाही, तिला जाब विचारू शकत नाही, ह्याला जाब विचारू शकत नाही, वडिलांना सांगू शकत नाही, कोर्टात जाऊ शकत नाही, पोलिसामध्ये जाऊ शकत नाही. मग करू शकते काय, ती ज्योतिषाकडे येऊ शकते. एकमेव पर्याय शिल्लक आहे. मग तिला आपण एक पेशंट म्हणून तिच्याकडे बघून तिला सल्ला देणं तुम्हाला जो वाटतो तो योग्य गरजेचं आहे. आता बघूया. आता हे व्यक्तिमत्व म्हणजे कसं आहे आपण बघितलं, मिथुन रास पुनर्वसू नक्षत्र आणि सिंह रास मघा नक्षत्र असं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे डोक्यात मांजराची विचारसरणी आहे, अंगात उंदराचे गुण आहेत. आता हे गुण कसले असतात बघूया. म्हणजेच चेहरा मांजराचा आणि शरीर उंदराचं असं चित्र जर बघितलं तर आपल्याला यात पाहायला मिळतं. आता ह्यांच्यात आपण बघायचं आहे की हा प्रेमात पडला आहे, म्हणजे ह्याच्या सप्तम स्थानाचा विचार करायचा. का तर सप्तम स्थान विवाह पूर्व आणि त्यानंतरचं प्रेम किंवा वैवाहिक सौख्य कसं असेल हे सांगणारं ठिकाण आहे. आता हे सांगणारं ठिकाण म्हणजे हे स्थान 11, यात कुंभ रास आहे. आता यात कुंभ रास आहे म्हणजे काय तर साधारणपणे एकादशी स्थानाचा, त्या सप्तम स्थानाचा आपण विचार केला. आता हे सप्तम स्थान आहे, हे लाभात आहे का, ह्या सप्तम स्थानाचे लाभ मिळतील का नाही हे तुम्हाला काय सांगेल तर लाभस्थान सांगेल. त्यामुळे आपण विचार करायचा की एकादशी स्थान म्हणजेच लाभस्थान, ह्यात प्रेमाचा लाभ होणार
का नाही? यात सप्तमेश शनी भाग्योदय स्थानात गुरु बरोबर आहे. यात सप्तमेश शनी, सप्तमेश सप्तम स्थानाचा स्वामी शनी हा जर बघितला तर हे लाभस्थान आणि हे भाग्यस्थान. या भाग्यस्थानामध्ये शनी तो नीचेच आहे बघा. याचा स्वामी सप्तमेश शनी नीचेच आहे. मग सप्तमेश शनी जर ह्या नीचेचा असेल तर साधारण भाग्योदय स्थानामध्ये हा गुरु बरोबर आहे. तो मेष या मंगळाच्या राशीत दिसतो. म्हणजे ही मेष राशीला स्वामी मंगळ. आता ह्या मंगळाच्या राशीमध्ये शनी आहे आणि गुरु आहे. मंगळाच्या राशीत शनी आणि गुरु चांगला का वाईट? हा शनी मंगळाच्या बरोबर शत्रू घरात आहे. कारण हा शत्रू घरात आहे, नीचेच आहे. कारण काय तर शनीचा मंगळ हा शत्रू आहे. त्यामुळं मंगळाच्या राशीत शनी म्हणजे नीचेचा. आता इथं मंगळाच्या राशीत शनी आला म्हटल्यानंतर त्याचा भाग्योदय होण्याची शक्यता मला कमी वाटते. गुरु बरोबर आहे, इथं गुरु पण आहे, हा गुरु बरोबर आहे, परंतु गुरु हा शनीचा समग्र आहे. हा गुरु या शनीचा समग्र आहे, म्हणजे मित्रही नाही आणि शत्रूही नाही. हा जर प्रकार बघितला तर आपल्याशी त्याचा काही संबंध नाही असा आपण जेव्हा वागतो तेव्हा ही युती काही कामाची असत नाही. त्यामुळे शनीचा समग्र आहे, म्हणजेच सप्तमेशाला हमखास यश मिळेल असे नाहीच. हा सप्तमेश आहे, ह्याला इथं हमखास यश मिळेल असं नाही, कारण तो शत्रू घरामध्ये आहे. म्हणून हा मुलगा त्या मुलीबरोबर विवाह करेल असे मला वाटत नाही. हा मुलगा त्या मुलीबरोबर आपला विवाह होईल हे ठामपणे सांगू शकत नाही. मग विचार करायचा की याला लाभ आहे का नाही त्याचा. लाभस्थानात मिथुन राशीत हे लाभस्थान, ह्यामध्ये मिथुन रास. आता हे मिथुन राशीत असलेला चंद्र व बुध ही युती मित्रत्वाची युती आहे. चंद्र आणि बुध ही मित्रत्वाची युती आहे. त्यामुळे मुलीचा लाभ होईल, लग्न होणार नाही, मुलाला मुलीचा लाभ होईल अशी शक्यता जास्त आहे. पण महादशा कुठली चालू आहे आपली? आपण जर महादशेत आत्ता गेलो तर ह्याची महादशा जी आहे ती शनीची महादशा आहे. आता ह्या शनीच्या महादशेत शनी नीचेच आहे. मग शनीच्या महादशेत जर असेल आपण तर साधारणपणे बघा, शनीच्या महादशेत चंद्राची महादशा सुरू आहे. ह्या शनीच्या महादशेत ही चंद्राची महादशा आणि चंद्र बरोबर इथे येऊन बसलाय. मग चंद्राची जर महादशा इथं असेल तर मला असं वाटतं की त्या महादशेमुळे ही संधी हातातून जाणार असं वाटतंय. कारण 15/2 बघा, कारण याचं काय सांगितलेलं आहे तर साधारणपणे 15/2/2026 इथं दिसते आपल्याला. हे 15/2/2026 ते 27/9/2026 या कालावधीत शनीच्या 7.5 चंद्राची महादशा सुरू आहे. मग आता ह्या चंद्राच्या महादशेमध्ये 27पर्यंत ती मुलगी काय ह्याला लग्नाला होय म्हणत नाही, किंवा करायचं का नाही हे पण सांगणार नाही. का तर 9/2027 म्हणजे आत्ता आपण कुठं आहोत 5/2026ला, म्हणजे अजून 1.25 वर्ष तर ती त्याला लग्नाचं काय करणार आहे काय सांगणार नाही. म्हणजे तोपर्यंत ती त्याला लग्न होईल का खेळवती आहे तर खेळवती आहे, ती टोलवती आहे, ती काय सांगणार नाही, होय पण नाही नाही पण नाही. मग ह्या प्रकार काय होणार आहे सांगतो मी तुम्हाला. ह्यामध्ये या कालावधीमध्ये मनोबल खचलेले असते माणसाची चंद्रामुळे. हा चंद्र जो आहे त्याची महादशा चालू आहे. चंद्रामुळे माणसाचं मनोबल खचतं, ते होय नाही नाही म्हणून सांगत नाही. खचलेलं असतं की त्यामुळे मानसिक ताण येतो, चुकीचा विचार डोक्यात येतो, नैराश्य येतं आणि हे नैराश्य विवाहच नको अशी भाषा चाल गेली उड्यात. हे प्रेमाचे धागे कुंकवत करतो आणि त्यामुळे गैरसमजाचा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. परिणामी हा विवाह लांबेल असे वाटते. जर आता कधी होणार हा विवाह, ती मुलगी कोणत्या राशीची आहे आणि हे जमतं का? समजा आता त्या पालकांनी समजा हो म्हणाले, त्या मुलाशी मी तुझं लग्न लावून देतो, पण मला त्याची जन्मतारीख वेळवून दे, मी आमच्या गुरुजनांना दाखवतो. आणि त्याने सांगितलं की हे 66% तर जमत नाही, तर पालक तयार होतील का? इथं नोकरीचा, पैशाचा, पगाराचा, देखणेपणाचा, जातीचा काही संबंध येणार नाही. त्यामुळं हा प्रश्न हा त्या मुलीच्या राशीवर अवलंबून असणार आहे. परिणामी हा विवाह लांबेल असं वाटत असेल, जर ती मुलगी वृषभ, सिंह किंवा तूळ राशीची असेल तर समजून घेईल, लक्षात घ्या. हा कुठल्या राशीचा आहे? मिथुन राशीचा, बुधाच्या अंतर्गत. त्यामुळं बुधाचे मित्र कुठले आहेत? कर्क राशी, वृषभ राशी, सिंह राशी आणि तूळ राशीची असेल तर ह्याला समजून घेईल,
तू काळजी करू नको, मी हँडल करते असं म्हणेल आणि त्याला आधार देईल. पण जर ती कर्क राशीची असेल तर म्हणेल गेला उडत. का तर चंद्र यांचा कोण आहे, शत्रू आहे. आणि आत्ता चंद्राचीच महादशा आहे. गेला उडत, चल तुझ्यासारखी 56 मिळतील असं जर म्हणली तर एका मिनिटामध्ये सगळं आत्तापर्यंत जीव लावलेलं सगळं दावं तुटून काय होणार तर जनावर पळत जातील. पण जर समजा मेष किंवा वृश्चिक म्हणजे मंगळाची रास, मकर किंवा कुंभ म्हणजे शनीची रास, धनु किंवा मीन गुरुची रास अशी असेल तर त्या तिन्ही म्हणजे मंगळ, शनी आणि गुरु हे शत्रू आहेत. मग शत्रूच्या राशीमध्ये असेल तर ती भेटायचं टाळायला सुरुवात करेल आणि आपोआपच ही नाती विरघळून जातील. म्हणजे हा प्रश्न मुलीच्या पत्रिकेशी निगडीत आहे. त्यामुळं त्या आईला आपण सल्ला देऊ शकतो की साधारणपणे ती खेळवती असं म्हणता येणार नाही आणि हा प्रेमात अडकला तरी लग्न होईल का हे सांगता येत नाही. पण लग्न होईल, पण केव्हा? त्या मुलीची रास वृषभ, सिंह किंवा तूळ असेल तर. जर तिची रास कर्क असेल तर ती स्पष्ट नाही म्हणून सांगेल. पण जर समजा तिची रास जी आहे ती मेष, वृश्चिक, मकर, कुंभ, धनु किंवा मीन असेल तर ती हळूहळू त्याला भेटायचं टाळून हा विषय संपवून टाकेल. मग मुलीची रास किंवा नक्षत्र किंवा मुलीची पत्रिका ही गोष्ट गरजेची आहे, कारण हा दोघांच्या मधला संवाद आहे. त्यामुळे एकाच्या राशीवरून हे सांगणं थोडंसं अवघड आहे. मग त्यामुळं आई म्हटली की आता तिची पत्रिका मला मिळायची कुठं? बघ, मुलाला विचार तिची रास कुठली, तिची तारीख कुठली, वेळ किती आहे, त्याप्रमाणे आपण बघूया. जमत असेल तर प्रयत्न करा, नसेल तर नाही. म्हणजे सगळं होऊन देखील पत्रिका जमत नसेल आणि घरचे म्हणले की आम्ही पत्रिका बघणार तर मग हे लग्न होणं अवघड आहे. त्यातून जर समजा ह्या दोघांनी ठरवलं आणि सगळ्यांनाच अंधारात ठेवून पळून जाऊन करायचं ठरवलं तरीसुद्धा साधारणपणे अशा प्रकारची लग्न ही फार काळ टिकत नाहीत आणि काही वेळेला टिकली तर ती सतत कटकटी करून टिकतात. त्यामुळं मग लग्न हे आयुष्यात एकदाच असेल तर ते चांगलं टिकलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं जगायचं हे आपल्या हातात असलं पाहिजे. म्हणून या गोष्टी बघायच्या. नाहीतर मग माणसात आणि प्राण्यांमध्ये फरक वेगळा काय. म्हणून मी त्या आईला सल्ला देईन की मुलगा कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात अडकला आहे हे खरं आहे, त्याचं लग्न होईलही, परंतु हे सगळे प्रश्न ते मुलीच्या पत्रिकेशी निगडीत आहेत. ती खेळवती असं म्हणता येणार नाही, लग्न करेल असं म्हणता येणार नाही, किंवा ह्याला टाळून दुसराच बघेल हेही मला सांगता येणार नाही. पण ह्याचं लग्न होणार हे 100% खरं आहे. त्यामुळे विचार करा, तुमच्याही कधी घरामध्ये असा प्रश्न उद्भवला तर आपण हा सल्ला घेऊ शकतो. सल्ला घेतलेला मानायचा का नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असतो, पण आपण सल्ला घेऊ शकतो. आम्ही आपल्याला सल्ला देऊ. आपल्याला ह्यात वेगळं काय वाटलं असेल किंवा तुमचं काय वेगळं मत असू शकेल तर आपण कमेंटमध्ये मला सांगू शकता. मी तुम्हाला त्याचा साधारणपणे रिप्लाय किंवा अभिप्राय देऊ शकतो. प्रयत्न करा. तुम्हाला ही जर गरज पडली मदतीची तर आम्ही आपल्यासाठी आहोत. मदत घ्या आणि छान जगा, कारण जगण्याचा भाग अतिशय सुंदर असला पाहिजे वर्तमानाशी निगडीत. आणि लग्न जरी तुमच्या हातात नसलं तरीसुद्धा लग्न झाल्यानंतर आपल्याला बदलून घेऊन आपल्याला हवं तसं जगणं हा मंत्र धर्म माणसाचा आहे, तो तुम्ही पाळाल अशी छान आशा व्यक्त करतो. त्या आईला आश्वासन देतो की मुलाचं लग्न होणार आहे, पण ह्याच मुलीशी होईल हे मात्र मी सांगू शकत नाही.